त्यांनी दिली आहे. वहिनींनी? बाबा अरे बघ ना, काकीचं किती प्रेम आहे माझ्यावर. त्यांनी नावाचा तपास दिलाय. वंस, अहो तुम्ही काहीही म्हणा, पण रुपाली त्यांना छोटे सरकारांची खरंच खूप काळजी आहे. अहो ते चुकल्या असतील, पण त्यांना आपल्या घरचं वाईट व्हावं असं कधीच नाही वाटणार. ए तुला लय पुळका आलाय का त्यांचा? अजून काय वाईट करायचं राहिले त्यांनी? नाही नाही बापू, अहो बोलू दे ना त्यांना. अहो मी काहीही बोलले ना तर त्यांना विरोधच करायचा असतो ना. हो ना, अगं चांगला विचार केला ना चांगलं बोलशील की तू, पण चांगला विचारच करण्यात आल्यास तू. का आपली उचलली जीभ लावली टाळ्याला? अहो तुम्ही माझ्याशी नीट बोला, मी तुम्हाला आधीच सांगते. आणि बापू, अहो मी काय चुकीचं बोलले? त्यांनी एवढ्या प्रेमानं लाडू पाठवले तरी यांना त्यांच्यात खोटच वाटते. तुला लय कौतुक वाटतंय ना लाडवांचं, मग घे आणि खा सगळं तू. दिप्या, मोना, अरे त्या अमोलनं प्रेमानं लाडू खाल्ला, पण तुम्ही भांडत काय बसलाय रे? कदम, वहिनी स्वतः आल्या होत्या लाडू घेऊन? अरे नाही, अर्जात तिने ना फुयाजीला बोलवून तिच्याकडे दिलेत. याचा अर्थ रुपाली त्यांना फुयाचीच मनी मावशी आहे हे माहिती आहे का? आणि असेल तर त्यांनीच मनी मावशीला इकडे पाठवलंय का? मोना, त्या फुयाजींना समजून सांग, जे काय कराल ना ते सांगून आणि विचारून करत जावा म्हणाव. हो, चांगल्या कामात काय विचारायचं हो? मोना दिप्या, मोना, अरे हे बघा, कदमांनी दादा वहिनींना जे काय सांगायचे त्यांच्या भाषेत सांगितले. तुम्ही कशाला भांडताय उगाच? हो मामा थांब, मी तुमच्यासाठी लाडू घेऊन येतो. अहो छोटे सरकार, मी नंतर खाईन. अर्जुन, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. काय का? महत्वाचं आहे, जरा हात ये ना. आप्या, काय ग, काय झालं? नाही, काही नाही, फ्रेश होऊन आले. आलो, मी पण आवडतो. हो.